नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र लाईफलाईन या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दात हा माणसाचा अवयवाचा एक असा भाग आहे जो भाग अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे शरीरातले प्रत्येक अवयव हे महत्त्वाचे असतात, मात्र दात हा तोंडामधला हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. आणि या दातासंदर्भातले अनेक नानाविध प्रश्न आपल्याला पडलेले असतात किंवा अनेक आपल्याला व्याधी सुद्धा दातासंदर्भातल्या असतात आणि त्याचं निरासन कसं करायचं, त्याचं योग्य मार्गदर्शन कसं आपल्याला मिळावं यासाठी आपण कायम तत्पर असतो किंवा आपण कायम त्या मागे लागलेलो असतो. याच संदर्भामध्ये आज संदर्भासहित स्पष्टीकरण करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर आहेत अमित शहाजी. सर, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. त्यांनी दंत क्षेत्रामध्ये अनेक त्यांचं योगदान राहिलेलं आहे. गेली 24 वर्ष ते या क्षेत्रामध्ये अविरतपणे कार्य करतायत. USA मधून सुद्धा त्यांनी डिग्री प्राप्त केलेली आहे. आपण त्यांच्याशीच आज या संदर्भामध्ये दाताबद्दलच्या व्याधींबद्दल आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत. सर, मला सांगा, तुमच्याबद्दल जरा आपल्या प्रेक्षकांना सुद्धा एक थोडीशी माहिती द्या की तुम्ही या क्षेत्रामध्ये कधी आलात आणि नेमकी याची सुरुवात नेमकी कशी झाली. जय महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर अमित शहा. मी 1999 साली मुंबई युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट झालो. मी 2005-06 मध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून पोस्ट ग्रॅज्युएशन इन एस्थेटिक आणि कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीमध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. आणि मी रूट कॅनल ट्रीटमेंट, रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजे दातांची परत रूट कॅनल करणं, दात भरणे, दातांच्या कलरचं मटेरियल भरणे, स्माईल डिझाईन, लॅमिनेट्स, विनियर्स आणि इम्प्लांट डेंटिस्ट्री आणि चाइल्ड डेंटिस्ट्रीमध्ये मी गेले 24 वर्ष गोवंडी स्टेशन रोड, गोवंडी ईस्ट, मुंबई इथे कार्यरत आहे. पण डॉक्टर, आता आपण जर एक बघितलं असेल ना, तर मला असं वाटतं की प्रत्येकाला खूप प्रश्न असतात. तर आपण जसा आता आपण आजचा विषय घेतला आहे की दातांचा, तर मग आपल्या तोंडामध्ये 32 दात असतात असं बोलतात. मग ते दातांची नेमकी रचना कशी असते? तर माझ्या माहितीप्रमाणे दातांमध्ये अक्कलदाढ नावाचा सुद्धा प्रकार असतो, तो येताना खूप दुखतं. मग या सगळी दातांची नेमकी रचना कशी असते आणि नेमकं काय सांगाल या संदर्भात? निसर्गाने मानवाला दिलेला सर्वात महत्वाचा अवयव आणि कठीण अवयव म्हणजे दात. आणि हे जे नैसर्गिक दात असतात ते आपल्या जीवनातील आहार सुख, व्यक्तिमत्वातील सौंदर्य, चेहऱ्याचा आत्मविश्वास जर ते टिकले तर ते आपण दीर्घकाळ टिकवू शकतो. म्हणून नैसर्गिक दाताचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाची गरज ठरलेली आहे. आज आपण नैसर्गिक दात आपले कसे वाचवता येतील याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. जसे तुम्ही मला विचारलं की दात कसे असतात, तर दाताचा सर्वात कठीण भाग असतो जो पहिला भाग असतो त्याला इनॅमल म्हणतात, तो व्हाईट कलरचा असतो. त्याच्या खालील पिवळसर भाग असतो त्याला डेंटिन म्हणतात, तो पिवळा दिसतो. आणि त्याच्या खाली जिवंत अंतर्गत थर म्हणजे मज्जातंतू आणि रक्तवाहिनी असतात त्याला पल्प म्हणतो. आणि त्याची आधार व्यवस्था म्हणजे सिमेंटम, पेरिडॉन्टल लिगामेंट व हाड, ह्याचा सुंदर संगम म्हणजे दात होय. जर हा दात आपण आपलं आयुष्यभर टिकवला तर तो शेवटच्या क्षणापर्यंत राहू शकतो. आणि जी तुम्ही मला विचारलं अक्कलदाढ जी असते, तशी दातांची रचना लहान मुलांचे दात हे वयाच्या 0 वर्षापासून 2.5 वर्षापर्यंत येतात. आणि पक्के दात जे असतात ते 6 ते 8 आणि 8 ते 10 वयामध्ये येतात. आणि अक्कलदाढ ही वयाच्या 18व्या वर्षानंतर कधीही लाईफ टाईम येऊ शकते. पण आता जसं तुम्ही म्हणालात की आता दातांचं म्हणजे दुधाचे दात पडल्यानंतर ते चांगले दात येतात, तर मग या सगळ्यामध्ये नेमक्या आता दातांच्या व्याधी जेव्हा सुरू होतात तर मग ती कीड लागते. आता लहान मुलांचं जर असेल तर लहान मुलांना सांगतात बाबा चॉकलेट खाऊ नको, चॉकलेट खाल्ल्याने दात किडतात, अशा पद्धतीचं सुद्धा सांगितलं जातं. किंवा दात जर नीट घासले नाही तर सुद्धा दातांमध्ये कीड निर्माण होते. ही कीड नेमकी होते निर्माण कशी आणि नेमके काय आपण बघूया की दाताला कीड का लागते. शरीरामध्ये आपल्या जंतू असतात आणि त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस म्युटन आणि स्टॅफ्लोकोकस नावाचे बॅक्टेरिया असतात. आणि जे आपण गोड आणि चिकट युक्त पदार्थ खातो म्हणजे साखरयुक्त व स्टार्च पदार्थांचं सेवन करतो. आणि सर्वप्रथम म्हणजे ब्रशिंग न करण्याची सवय, वारंवार दिवसातून 2 वेळा ब्रश न घासण्याची सवय, लाळेची कमतरता व कधी कधी काही
दात वेडेवाकडे जन्मता येतात. असा सगळा म्हणजे तुमच्या तोंडामधले जंतू, लाळेचा अभाव, वेळेची अस्वच्छता आणि शरीरामध्ये साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे आम्ल तयार होऊन तोंडामध्ये ऍसिड तयार होऊन दाताला कीड लागण्याची शक्यता जास्त असते. पण आता जसं आपण आता किडीच्या मुद्द्यावरती आलेलोच आहोत, तर मग आता या किडीचे प्रकार पण असतात. म्हणजे एक वरच्या भागांमध्ये सुद्धा कीड असते किंवा ती पूर्ण जर कीड जर गेलेली असेल तर ती मुळापर्यंत सुद्धा जाते. चांगले दात सुद्धा खराब होतात. मग याच्यावरती नेमके या किडीचे प्रकार काय काय? दंतशास्त्राच्या नियमानुसार काही प्रकारच्या किडी असतात, जसं अकॉर्डिंग टू द साईट म्हणजे दातांच्या स्थानानुसार. म्हणजे काही दातांचा जो सरफेस असतो तो गुळगुळीत नसून त्याला खाचखळगी असतात, त्याला पिट्स अँड फिशर केरीज म्हणतात. जर काही गालाच्या भोवती जर कीड असेल तर त्याला स्मूथ सरफेस केरीज म्हणतात आणि ती मुळाभोवती गेली असेल तर त्याला रूट सरफेस केरीज म्हणतात. आणि अकॉर्डिंग टू द गती म्हणजे स्पीडनुसार जर ती कीड लहान वयांमध्ये असेल, लहान मुलं खूप दूध पितात, दूध पिऊन ते तसे झोपतात, अशाला नर्सिंग बॉटल केरीज किंवा रॅम्पंट केरीज म्हणतात. तशीच जर कीड वृद्ध माणसं किंवा प्रौढांमध्ये राहिली तर त्याला रूट सरफेस केरीज म्हणतात. आणि दातांच्या प्रभावित भागानुसार म्हणजे पहिला भाग जसं आपण डिस्कस केला इनॅमल, जर ती कीड छोटी असेल तर त्याला इनॅमल केरीज म्हणतात. जर ती दुसऱ्या भागावर गेलेली असेल तर तो भाग डेंटिन असतो, त्याला डेंटायनल केरीज म्हणतात म्हणजे डीप केरीज म्हणतात. आणि त्याच्या खाली गेली असेल म्हणजे मंजातंतू आणि रक्तवाहिन्या तर त्याला डेंटल केरीज इन्व्हॉल्विंग नस म्हणजे डेंटल केरीज इन्व्हॉल्विंग पल्प. अशा दाताच्या आमच्या दंतशास्त्रामध्ये त्याच्या प्रभावित भागानुसार त्याच्या योजना आखलेल्या आहेत. पण आता जसं आपण किडीच्या मुद्द्यावर आलेलोच आहोत, तर मग आता ही कीड जर लागली म्हणजे जर चांगला दात जर खराब झाला तर मग याच्यावरती उपचार कसे असतात आणि नेमकी या उपचारांची पद्धत कशी असते? सर्वप्रथम म्हणजे आपण बघू, जसं मी तुम्हाला किडीचे प्रकार सांगितले, जर तुमची सुरुवातीला जर तुम्ही तुमच्या दंतवैद्यांना भेट दिली आणि तुमची त्याला इनिशियल केरीज म्हणतात तर त्याला एक औषध असतं, त्याला म्हणतात फ्लोराईड. त्याच्यामध्ये असतं कॅल्शियम फॉस्फेट, जे आपल्या शरीराच्या सर्वात दाताच्या कठीण भागावरती असतं, इनॅमलवरती. ते त्याचं फ्लोराईड ॲप्लिकेशन करून दाताची कीड प्रतिबंध करता येतो त्याला. दुसरं म्हणजे जर तिथे अन्नकण अडकत असतील तर त्याच्यामध्ये थोडंसं ड्रिल करून तिथे पिट्स अँड फिशर नावाचे सिलंट म्हणजे दाताच्या कलरचंच तिथे मटेरियल भरलं जातं, सो दॅट तुम्ही जेव्हा अन्नाचं चरवण करता तिथे तुमचं अन्न अडकणार नाही आणि तुमचे दात किडायला बऱ्यापैकी प्रतिबंध होईल. जर ती कीड खाली गेली असेल, तुमच्या दाताच्या दुसऱ्या भागावरती गेलेली असेल तर त्याला एक विशिष्ट प्रकारचं डाय असतं, त्याला म्हणतात डीके डिटेक्टिंग डाय. ते सोडून दाताच्या किडीची तपासणी करून तिथे दाताच्या कलरचं मटेरियल भरून दाताच्या किडीला प्रतिबंध करता येतो. आणि जर ती कीड त्याच्याही खाली गेलेली असेल तर मात्र त्याला आणि पेशंटला जर खूप दुखत असेल आणि समजा त्याला तिकडनं सतत वेदना होत असतील, दातांना खूप कळ लागत असेल, पुरेशी झोप येत त्यांना दात दुखत असेल तर त्या ट्रीटमेंटला म्हणतात रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजे दातांची मुळी साफ करायची ट्रीटमेंट. ही अशी एक ट्रीटमेंट आहे की आमच्याकडे बऱ्याच प्रकारचे पेशंट येतात की ते या स्टेजेसमध्ये येतात की त्यांना खूप दात दुखत असतो, भयंकर वेदना होत असतात, रात्रीची झोप अपुरी असते, थंड नरम घेतल्यानंतर कीड तिथे दाताला बऱ्यापैकी संवेदना होत असतात, त्यांना रात्रीची झोप अपुरेशी असते आणि खूप दुखत असतं. अशा वेळेला आम्ही दाताचा छोटासा एक एक्सरे काढतो. एक्सरे काढून दाताची कीड किती खोलवर गेलेली आहे ह्याचा तपास करून तिथे थोडीशी स्थानिक भूल देऊन दाताच्या मुळेचा उपचार केला जातो. आता तुम्ही जसं म्हणालात की उपचार केला जातो, तर समजा आता दातांमध्ये कधी कधी काय होतं की गॅप्स राहतात आणि गॅप राहिल्यामुळे सुद्धा त्या मधल्या भागांमध्ये कीड लागते किंवा दात खराब होतात, तर मग याच्यावरती उपचार काय आहेत आणि नेमकी ही कीड कशी लागते? आता सर्वप्रथम जर ती कीड दोन दातांच्या मध्ये लागलेली असेल तर आमच्या दंतशास्त्राप्रमाणे जर ती कीड छोटी असेल तर तिथे दात भरून त्याला तिथेच प्रतिबंध करता येतो. जर ती कीड मोठी असेल म्हणजे दोन दाताला चार भाग असतात म्हणजे डावा उजवा, लेफ्ट राईट आणि गालाकडे आणि जिभेकडे किंवा गालाकडे किंवा टाळूकडे, जर दोन दातांच्या मध्ये असेल तर तिथे अन्नकण अडकत असतात, तर तिथे छोट्या प्रकारची कॅप बनवली जाते, त्याला इनले असं नाव आहे आमच्या क्षेत्रामध्ये. ती दाताच्या कलरची काय असतं. जर ते इनले जे असतं ते तिथे दाताचं विशिष्ट पद्धतीचं माप घेऊन आता आधुनिक पद्धतीने दाताचं स्कॅन केलं जातं आणि दाताचं स्कॅन करून ते मटेरियल ऑर्डर करून दाताच्या आतमध्ये चिटकवलं जातं.
त्याला अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही दाताच्या किडीचा संपूर्ण प्रतिबंध करू शकता. तो तुमच्या चावण्याचा दाब सांभाळतो आणि तुम्हाला दात अगदी सहज तऱ्हेने वाचवता येतो. जर तुमची कीड खूप मोठी असेल तर परत दाताचा छोटासा एक्सरे काढून दाताचा जर भाग तुटलेला असेल तर तिथे तुम्हाला दाताचा संपूर्ण भाग कव्हर केला जातो. जसं आपल्या ताजमहालचा डोम असतो, जसं दाताचा कसप असतो, तर त्या पद्धतीने त्याला म्हणतात ऑनले, म्हणजे दाताच्या वरती त्याच भागावरती ती कॅप बसते आणि तुम्ही तो संपूर्ण पद्धतीने तुमचा चावण्याचा दाब सांभाळतो आणि तुम्हाला दात तो वाचवता येतो. म्हणजे सारांश म्हणजे जर लहान कीड असेल तर फिलिंग करून प्रतिबंध करता येतो. दाताची कीड थोडीशी गेलेली असेल 2 दातांच्या मध्ये आणि अन्न खूप जास्त अडकत असेल तर इनले करून प्रतिबंध करता येतो आणि खूप मोठी झालेली असेल तर मात्र त्याला ऑनले करून ती प्रतिबंध करता येतो. अच्छा, पण आपण जर आता तुम्ही म्हणालात की या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण जर आता ती जर कीड जर मुळापर्यंत गेली असेल, हिरड्यांपर्यंत गेली असेल, हिरड्यांच्या खाली असलेल्या हाडांपर्यंत जर गेली असेल, याच्यावरती काय उपचार आहेत? कारण होतं काय, बेसिकली सांगतो तुम्हाला की बऱ्याचशा पेशंटमध्ये अशी भीती असते की बाबा आता माझे पूर्णपणे हाडापर्यंत हे सगळं गेलेलं आहे, याच्यावरती उपचारच नाहीयेत आणि मग पुन्हा मग आता खर्च तर वाढेल आणि पुन्हा त्रास होईल तो वेगळाच. मग आता याच्यावरती मग पेशंटनं घाबरून न जाता याच्यावरती कसे उपचार केले पाहिजेत? सर्वप्रथम अशा सिच्युएशन मध्ये त्या पेशंटने दंतवैद्याकडे भेट द्यावी. सर्वप्रथम दाताचा एक्सरे काढला जातो. दाताच्या एक्सरे मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळे आवरणं दिसतात, इनॅमल, डेंटिन, दाताची नस. तर आता ती मुळापर्यंत गेलेली असेल तर मात्र त्याला दाताच्या आतल्या मुळीची साफसफाई केली जाते, त्याला रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणतात. आणि तो दात चावण्याचा दबाव सांभाळावा, दाताचं आयुष्य वाढावं म्हणून दातावरती कव्हर टाकलं जातं, त्याला कॅप म्हणतो किंवा क्राऊन म्हणतो. अनेक टाईपचे क्राऊन आहेत. जेव्हा मी प्रॅक्टिस 2001 ते 2005 मध्ये करत होतो तेव्हा चांदीच्या कॅप अवेलेबल होत्या, त्याला मेटल क्राऊन्स म्हणतात. पण आता मात्र आधुनिक पद्धतीने दाताच्याच कलरच्या कॅप्स आहेत, म्हणजे त्याला सिरॅमिक क्राऊन म्हणतात, झिरकोनिया क्राऊन म्हणतात. अशा पद्धतीने जर दाताच्या मुळासकट कीड गेलेली असेल तर तो दात तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रोटेक्ट करता येतो. आणि तुमचा दुसरा जो काही क्वेश्चन आहे की हिरडी आणि हाड ही मध्ये जर गेलेली असेल, अशा पद्धतीने काय होतं की हिरडी आणि हाड ही दातांची सपोर्ट सिस्टीम आहे. म्हणजे पेशंटला तोंडामधून रक्त येतच असतं, पेशंटचे दात हलतच असतात. तर अशा केसेसमध्ये तेव्हाही दाताचा छोटासा एक्सरे काढला जातो, हाडाची तपासणी केली जाते. तेव्हा हिरडी किती झिजलेली आहे, म्हणजे हिरडीच्या आतमध्ये हाड असतं, म्हणजे त्याला म्हणतात बोन लॉस. हिरडी किती झिजली आहे त्याचे सर्वप्रथम एक्सरे मध्ये अनालिसिस करून त्याला दात क्लीन केले जातात. फक्त पहिले दातांच्या सभोवतालची हिरडी क्लीन केली जाते, त्याला स्केलिंग म्हणतात आमच्या क्षेत्रामध्ये. आणि जर ती खूप खोलवर गेलेली असेल तर दातांचे हिरड्या थोड्याशा उघडून आतमधले मुळातले सर्फेसेस, त्याला आमच्या क्षेत्रामध्ये सिमेंट म्हणतात, ते क्लीन केले जातात आणि दात बांधून ठेवले जातात. जर तुमचे दात खूप हलत असतील तर त्याला आर्टिफिशियल मटेरियल असतं, त्याला बोन ग्राफ्ट म्हणतात, म्हणजे हाडाची पावडर असते, ती हिरडीमध्ये टाकून दात बांधून ठेवले जातात. अशा पद्धतीने आपण तुमची जर दात मुळासकट कीड गेली असेल तर रूट कॅनल आणि कव्हर करू शकतो. हिरडी आणि हाड कमकुवत असेल तर त्याला या क्षेत्राला म्हणतात पेरिओडॉन्टल फ्लॅप सर्जरी, असं करून दात नक्कीच आपण वाचवू शकतो. डॉक्टर, हा विषय खूप मोठा आहे आणि महत्वाचा आहे आणि या विषयातून अनेकांना सुद्धा याची मदत होते. डॉक्टर, माझा एक पुढचा प्रश्न असा होता, आता जसं तुम्ही आता मस्त पैकी असं विश्लेषण केलेलं आहे, तर एक छोटासा प्रश्न असा आहे की दात जर निखळला, म्हणजे जो नवीन दात आलेला असेल आणि जर तो अचानकपणे निखळला तर मग त्याला काय आपल्याकडे प्लॅन बी काय असू शकतो त्याचा? जसं तुम्ही बोलला की दात निखळला अचानक, हे कोणामध्ये होऊ शकतं? जनरली लहान मुलांच्या एज मध्ये, ॲट द एज फ्रॉम 7 to 10. म्हणजे जर पक्का दात आला असेल तर तो होऊ शकत नाही तसं? हा, म्हणजे तो वयाच्या 13व्या-14व्या वर्षी दात हा संपूर्ण हाडामध्ये तयार झालेला असतो. जसं जर ते मूल 8 ते 10 वर्षाचं असेल तर ते बाहेर खेळतात, हॉकी खेळतात, फुटबॉल, तेव्हा करताना ते पडले तर तो दात असा पडतो. अशा वेळी त्यांनी काय करावं की सर्वप्रथम निरस्या दुधामध्ये तो दात ठेवावा किंवा आपल्या शरीरातली सर्वात प्रमुख असते लाळ, त्याच्यामध्ये तो दात एका डबीत ठेवावा आणि किंवा सलाईन मध्ये दात ठेवा आणि त्वरित दंतवैद्यांना भेट द्यावी. म्हणजे त्याची हाडाची तपासणी करून एक्सरे काढून तो दात हाडाच्या खोबणीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा आपण दात वाचवू शकतो. फक्त त्यावेळेला त्या माणसाने लगेच डॉक्टरकडे धाव घेतली पाहिजे आणि ते प्रयत्न करून ते दात वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे. पण आता जसं आपण बघितलं आता की दात निखळण्याचा प्रकार असेल, जसं तुम्ही म्हणालात की तो 13-14 वर्षांच्या मुलांमध्ये होतो प्रामुख्याने,
पण जर पूर्णपणे किडलेला दात असेल आणि त्याची पूर्णपणे झीज असेल आणि तो गळून गेला असेल तर त्याच्यावरती उपचार काय आहेत? आता त्याला आमच्या टर्मिनॉलॉजी मध्ये त्याला म्हणतात ॲट्रिशन, दात पूर्ण पद्धतीने झिजणे. ह्याची कारणे अनेक असू शकतात. सर्वप्रथम वयोमानानुसार दात झिजतात. काही लोकांना दात रात्री झोपताना घासण्याची सवय असते, म्हणजे दातांचा आवाज येतो कर 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 कर, किंवा दाताच्या जॉईंट मध्ये इश्यू असतो, तेव्हा सुद्धा तुमचे दात घासले जातात. तेव्हा एक दाताचा मोठा एक्सरे काढून, त्याला आमच्या क्षेत्रामध्ये OPG म्हणतात, ऑर्थोपेंटोग्राम, असा एक्सरे काढून त्याचं आमचा दात किती झिजलाय, दाताच्या भाग किती झिजलाय त्याचे निदान केलं जातं. आणि त्याला सर्टन काही उपचार पद्धती अवेलेबल आहेत. जर तुमचे दात खूप घासलेले असतील, दातांचा रात्री झोपताना आवाज येत असेल, तर दातांचं छोटंसं माप घेऊन त्याच्यावरती गार्ड केलं जातं. गार्ड किंवा स्प्लिंट म्हणतात. ते कसं केलं जातं म्हणजे? तर ते काय केलं जातं की दाताचं छोटंसं माप घेतलं जातं आणि दाताच्या पृष्ठभागावरती तो जो गार्ड असतो तो असा रात्री झोपताना आपल्याला बसवावा लागतो. सो दॅट जेव्हा तुम्ही तुमच्या दातावरती दात ठेवता तेव्हा तुमचा कॉन्टॅक्ट होतो त्या गार्डशी, म्हणजे तुमचे दात घासलेले ते आपण प्रतिबंध करू शकतो आणि दात घासण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. हा एक उपयुक्त उपाय. सेकंड ऑप्शन म्हणजे तुमचे दात का घासलेत, त्या पर्टिक्युलर पेशंट्सला काय सिम्पटम आहेत, त्याला कळ लागते का, त्याला तिकडनं खाता येतं का, ह्याचं सर्वत्र निदान करून त्याला सर्टन ट्रीटमेंट केल्या जातात. जर त्याला खूप कळ लागत असेल तर तिथे फ्लोराईड ट्रीटमेंट केली जाते. दाताला कळ लागायची औषधं असतात ती त्याला दिली जातात. जर त्याच्या खाचकळग्या खूप खोलवरती असतील तर ते दात संपूर्ण पद्धतीने भरले जातात. जर त्याला तिकडनं खाताच येत नसेल, तो चावण्याचा दाब सांभाळू शकत नसेल, कधी कधी तिकडनं अन्न निसटतं कारण स्मूथ सरफेस असतो, तर त्याला विशिष्ट प्रकारच्या कॅप सुद्धा केल्या जातात. जसं मी तुम्हाला म्हणालो की इनले ऑनले अशा टाईप पद्धतीच्या कॅप दाताच्या घासणाऱ्या भागावरती करून दात पूर्णपणे पूर्ववत करता येतो. अशा कॉन्सेप्टला म्हणतात रिहॅबिलिटेशन. तर या जसं आपण गुडघा पूर्ववत करतो घासलेला, तसंच आपण या क्षेत्रामध्ये रिहॅबिलिट करून तुमचे दात निश्चित पद्धतीने वाचू शकतो. आता तुम्ही म्हणालात की जसं घासलेल्या गोष्टी आपण त्या पुन्हा नव्यानं करू शकतो. आधीच्या काळात काय असायचं डॉक्टर, की तुम्हालाही माहिती असेल की आधी दातामध्ये चांदी भरण्याचा प्रकार असेल किंवा काय म्हणू त्याला आपण, की त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. तर मग आता ती पद्धत बंद झाली किंवा कुठे ती आता फारशी दिसत नाही, मग त्याच्या जागी कुठले नवीन उपचार आलेत का? खूप चांगला क्वेश्चन विचारला तुम्ही. अगोदर जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करत होतो तेव्हा आम्ही पेशंट आला, दातावर त्याला खड्डा असेल तर आम्ही चांदी भरायचो. ते म्हणायचे की उसमें फिलिंग कर दो, चांदी भर दो. पण आता असं नाहीये. त्या पहिलेच्या जे काही चांदी होते त्याच्यामध्ये मर्क्युरी म्हणजे हाय कॉपर ऑल आहे आणि ते मिक्स असायचं. पण आता गव्हर्नमेंटने मर्क्युरी बॅन केला, म्हणून आम्ही दाताच्याच कलरचं मटेरियल म्हणतो. तर त्याच्यामध्ये काय असतं, रेझिन्स असतात, फिलर्स असतात, इनिशिएटर्स असतात. तर ते काय, ते दाताच्या कलरचे जे काही मटेरियल्स असतात तिथे ती प्रोसिजर अशी असते की तुम्हाला दाताला छोटासा जो काही खड्डा असतो तो जास्तीत जास्त न वाढवता दाताची कीड काढून तिथे एक दाताच्या कलरचं मटेरियल आपल्याला तिथे व्यवस्थित भरून तो दाताच्याच कलरसारखं ते मटेरियल असतं आणि ते चावण्याचा दात विशिष्ट सांभाळतं, ती दाताची स्ट्रेंथ विशिष्ट सांभाळतं. असं आपण दात निश्चित पद्धतीने तो भरू शकतो. अच्छा. पण आता जसं आपण मगाशी म्हणालो की तडा गेलेले दात असतील किंवा किडलेले दात असतील, तर या सगळ्यांमध्ये आता नेमका एक आधुनिक उपचार सुद्धा आलेला आहे. म्हणजे रूट कॅनल तर आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा कुठले असे उपचार आहेत का? आणि अजून एक गोष्ट अशी की जे लोक दाताला तारा लावणं असेल किंवा दातांमधले विशिष्ट गॅप भरून काढणारा असेल, किंवा प्रत्येकाला आता ते विचित्र वेडेवाकडे दात आवडत नाहीत कारण त्याच्यामुळे लुक खराब होतो, तर मग अशामध्ये कुठले उपचार आलेत का? आणि नेमकं आता याच्यावरती काय सध्या केलं जातं? आता तुम्ही मला म्हणाला की दाताला तडा गेला असेल तर पुष्कळ वेळेला आमच्याकडे ऍक्सिडेंटमध्ये दात पडतात, पुढचे दात स्पेशली दाताचा अर्धा भाग क्रॅक होतो. तर अशा केसेसमध्ये आता ही नवीन कॉन्सेप्ट आली, त्याला म्हणतात स्माइल डिझाईन. दाताचे फोटोज घेऊन दाताचं अनालिसिस केलं जातं आणि तुम्हाला पेशंटला आम्ही त्या डिफरंट सॉफ्टवेअर्स आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये आम्ही सांगतो की हा बाबा तुमचा दात तडा गेलाय, तो भरून असा दिसेल. तर त्याला त्या कॉन्सेप्टला म्हणतात बॉन्डिंग, डेंटल बॉन्डिंग. तर दाताच्याच कलरचं मटेरियल दातावरती ठेवलं जातं. जो काही दाताचा कलर असेल तर तोच एक्झॅक्टली त्या पद्धतीनेच करून त्या दाताच्या पद्धतीचं कलरचं मटेरियल त्याला भरून तुम्ही दातामधली स्पेस सुद्धा बंद करू शकता, दाताला पूर्ववत रिस्टोर करू शकता. संपूर्ण अनालिसिस करून ती प्रोसिजर करावी लागते. बरं. या सगळ्या गोष्टींमधून आता हे तर माझ्या आपण कल्पनाशक्तीच्या पुढे आहे, पण जर
या सगळ्यामधून एक थोडक्यात सारांश द्यायचा झाला तर काय द्या? डेफिनेटली, नक्की सांगेन मी तुम्हाला असा सारांश सांगेन की जर तुम्ही लवकर दंतवैद्याकडे गेला, ते लहान मूल असेल तर आपण प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. म्हणजे दाताला फ्लोराईड ट्रीटमेंट करायची आणि दात तुमचे जेवढे किडलेले नाही आहेत ते पाहायचे. आणि जर दात किडलेले असतील छोट्या मुलांचे तर तिथे दाताच्या कलरचे सिलंट्स भरून, त्याला पिट्स अँड फिशर सिलंट भरून तुमचे दात सहज पद्धतीने वाचवता येतात. जर तुम्ही थोडक्यातच कीड असेल तुमची, तुम्ही दंतवैद्याकडे गेला असेल, त्याला दाताच्या इनॅमलपर्यंत कीड म्हणतात, जर ती वेळोवेळी भरून निश्चित पद्धतीने तुमचा दात वाचवता येतो आणि तुम्ही दात किडायचे पुढे प्रतिबंध करू शकता. जर ती कीड खाली गेली असेल दाताच्या दुसऱ्या लेअरपर्यंत म्हणजे डेंटिनपर्यंत, तर तुम्ही दात भरून दात तुम्हाला जे काही दाताला सिम्पटम्स आलेले असतील, तुम्हाला थंड गरम पदार्थ घेताना कळ लागत असेल तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचे दात वाचवू शकता. जर तुमची दाताची कीड मुळापर्यंत केलेली असेल तर रूट कॅनाल आणि दाताला कवर बसून तुम्ही दात वाचवू शकता. जर तुम्हाला हिरडी आणि हाडाची समस्या असेल तर दात क्लीन करून त्याला स्केलिंग आणि रूट ट्रेनिंग करतात म्हणून दात वाचवू शकता. अशा पद्धतीने आपण दात निश्चित पद्धतीने वाचवू शकतो. डॉक्टर, पण आता या सगळ्यामध्ये आपण आता एवढी माहिती जाणून घेतली, मात्र याच्यामध्ये नेमके उपाय काय आहेत? प्रतिबंधात्मक उपाय नेमके काय आहेत त्याच्यामध्ये? आता आपण प्रतिबंधक उपचार बघितले तर आपण प्रतिबंधक उपायाकडे जाऊया. सर्वप्रथम म्हणजे नंबर 1 म्हणजे जे काही आपण दिवसामध्ये खातो ते खाल्ल्यानंतर खळखळून चूळ भरावी. दिवसातून 2 मिनिटे ब्रश करावा, सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना. 2 दातांच्या मध्ये जर अन्नकण अडकत असेल तर दिवसातून 2 वेळा फ्लॉसिंग करावं. तिसरं म्हणजे व्यसनांपासून दूर राहावे. गोड व चिकटयुक्त पदार्थाचे सेवन टाळावे. दररोज आपला गाल, आपली हिरडी आणि दात ह्याच्या आतमधून चांगल्या पद्धतीने निरीक्षण करावे. जर तुमचे दात किडलेले असतील, कीड लागलेली असेल तर त्वरित दंतवैद्याकडे जाऊन ते भरून घ्यावेत. कच्ची फळे व पालेभाज्या ह्यांचा आपल्या जेवणामध्ये समावेश असावा. थँक्यू. नक्कीच डॉक्टर, तुम्ही आता एवढी महत्त्वाची आणि मोठी माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत दिलीत. अनेक त्रुटी आणि अनेक जे काही काय म्हणू त्याला, जो अभ्यास त्यांचा कमी होता प्रेक्षकांचा, तो सुद्धा या तुमच्या माहितीमुळे नक्कीच पूर्ण झाला असेल आणि शंका सुद्धा दूर झाल्या असतील. तुम्ही आलात इथपर्यंत आणि आमच्या प्रेक्षकांसमोर ही सगळी माहिती तुम्ही सादर केली. तुमचा एक्सपिरियन्स, तुम्ही जो काही तुमची प्रॅक्टिस आहे त्याच्यामधून जे काही गोष्टी होत्या, या दाताविषयीच्या समस्या होत्या, त्या तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला. खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. आणि या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा जय महाराष्ट्र. Thank you.